हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. ॲग्रिकल्चर ॲडमिशन्स आणि प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दुसरा राऊंड संपतोय आणि ज्या विद्यार्थ्यांचं पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन झालेलं आहे, फ्रीज झालेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षश्री एज्युकेअर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, ज्या विद्यार्थ्यांचे अजून सुद्धा ॲडमिशन झाले नसेल अशा विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंडसाठी काय स्ट्रॅटेजी असेल, कशा पद्धतीने प्रेफरन्स भरले पाहिजेत याविषयी आपण व्हिडिओ सुद्धा देणार आहोत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये ऍडमिशन झाले नाहीत किंवा आतापर्यंत ऍडमिशन झाले नाही, त्यांनी थर्ड राऊंड मध्ये सुद्धा ऍडमिशन घेण्याची इच्छा नाहीये, परंतु अशा विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड साठी जायचंय, तर त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते का? कारण बरेचसे विद्यार्थी चॅट जीपीटी आणि एआयच्या वर्षावरती काही स्टेटमेंट करतायत, फोन कॉल्स करतात, मेसेज करतात, सर चॅट जीपीटी किंवा एआय सांगतंय किंवा अशा व्यक्तीने सांगितलं की स्पॉट राऊंड साठी स्कॉलरशिप लागू नाहीये, त्यासाठी पूर्ण फीस भरला जाते. तर या गोष्टीवरती आज आपण प्रकाश टाकतोय की स्पॉट राऊंड साठी स्कॉलरशिप कोणती मिळते, तिच्यासाठी पात्रता काय, कोणकोणत्या कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप लागू होते आणि ती कशा पद्धतीने आहे, याविषयी इत्यंभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुमच्या सर्वांचा लाडका आणि महत्त्वाचा चॅनल म्हणजे शिक्षश्री एज्युकेअर. तुम्ही सुद्धा जर चॅनलला नवीन असाल आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲडमिशन किंवा फिजिओथेरपी, फार्मसी, इंजिनिअरिंग यासाठी सुद्धा तुम्ही जर नवीन असाल चॅनलला, तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन नवीन अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात की ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲडमिशन प्रोसेस ज्या चालू आहेत यासाठी स्कॉलरशिप कोणती मिळते आणि ती कशा पद्धतीने मिळते, त्यासाठी पात्रता काय सर, किती विद्यार्थी किंवा कोण कोण विद्यार्थी पात्र होतात, कोणती स्कॉलरशिप मिळते, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, त्यावरती आपण आज प्रकाश टाकतोय. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, आजच्या व्हिडिओमधून आपण प्रकाश टाकतो की स्कॉलरशिप कोणती मिळते, किती मिळते आणि याविषयीची सर्व इत्यंभूत माहिती, याविषयी आपण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगायचंय की एक स्पेसिफिक GR किंवा महाराष्ट्र शासनाची माहितीपूर्ण आदेश मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. त्या आदेशाच्या विश्वासावर किंवा भरोशावरती मागच्या 2018-19 पासून 18-19 या वर्षी फक्त स्कॉलरशिप बंद झाली होती स्पॉट राऊंडसाठी. परंतु त्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार पुन्हा नव्यानं स्पॉट राऊंडसाठी सुद्धा स्पॉट राऊंडला CCAP राऊंड कन्वर्ट करून त्या ठिकाणी स्कॉलरशिप लागू करण्यात आली. तर त्याविषयी आपण माहिती घेतोय. तर अशा पद्धतीचा हा GR तुम्हाला या ठिकाणी दिसेल. या GRच्या माध्यमातून म्हणा किंवा शासकीय निर्देशानुसार स्कॉलरशिप लागू झाली होती. बरोबर आहे. तर हा 25/11/2022 GR तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. शासकीय GR आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या माहितीचा GR आपल्याला त्या ठिकाणी जारी करण्यात आला होता. जर तुम्हाला वर्डिंग दिसत नसेल तर मी पुढच्या स्लाइडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी घेतले, परंतु ओरिजिनल कॉपी तुम्हाला या ठिकाणी दाखवते की संचालक शिक्षण यांच्या स्वाक्षरीचा हा GR आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 23/5/2022 हा संदर्भ या ठिकाणी जोडलेला आहे. तर त्यासाठी प्रामुख्याने जर आपण बघायला गेलो तर तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दिसेल की 25/12/2022 रोजी हा GR पारित करण्यात आला आणि यातून स्पष्ट करण्यात आलं की CCAP केंद्र निहाय केंद्रीभूत प्रवेश, सेंटर वाईज सेंट्रलाइज ऍडमिशन प्रवेश या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जारी करण्याबाबतचा हा GR आहे 2022चा. तो GRच्या धर्तीवरती जे विद्यार्थी, मग कॅटेगरी तुमची SC असू देत, ST असू देत, OBC असू देत, SCBC असेल, EWS असेल किंवा ओपन असेल, अशा सर्वच प्रवर्गासाठी शिष्यवृत्ती ही लागू आहे. मग त्या GR काय म्हणतोय सर, तर उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सन 2022-23 पर्यंत अडचण येत होती. त्यामध्ये जागेवरील प्रवेश फेरी म्हणजेच स्पॉट राऊंड त्याला अगोदर म्हणायचे, जागेवरील प्रवेश फेरी त्याला आपण अगोदर स्पॉट राऊंड म्हणायचे. तर या स्पॉट राऊंड प्रवेश फेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळण्यास अडचणी येत होत्या. यास्तवे अपील केल्यानंतर 23/5/2022च्या अधिनियमानुसार या ठिकाणी लक्ष वेधण्यात येते की 2022-23 पासून जागेवरील प्रवेश फेरी ऐवजी केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी असे राबवण्यात येत आहे. काय राबवण्यात येत आहे? केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी. तुम्हाला हायलाइट करून दाखवतोय, केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी. तर या हायलाइटच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी बघू शकता केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी असे राबवण्यात येत असल्यानं आता त्या ठिकाणी स्कॉलरशिप देण्यासाठी कुठलीही अडचण नाही. याला आपण CCAP राऊंड म्हणतो, म्हणजेच जो कॅप राऊंड आहे त्याच पद्धतीने हा कॅप राऊंड असल्यामुळे स्कॉलरशिप ऍप्लिकेबल आहे. तर केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी ही प्रवेश फेरी सुद्धा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत असल्याने केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरीद्वारे प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्ती आपोआप लागू होतात आणि या अधीनस्थ सर्व महाविद्यालयांना कळवण्यासाठी हा GR जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे माझं सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना सर्व नावाने, जर तुमचं पहिल्या राऊंड मध्ये ऍडमिशन तुमचं झालं, तुम्ही फ्लोट केलं, सेकंड राऊंडला पुन्हा तेच कॉलेज मिळालं, ऑटो फ्रीज झालं, आता ते कॉलेज तुम्हाला नकोय,
तुम्ही स्पॉट राऊंडसाठी विचार करताय तर विद्यार्थी मित्रांनो हा GR तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. 100% तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. अजून ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी किंवा स्पॉटसाठी अशी माहिती मिळाली की स्कॉलरशिप पूर्ण मिळत नाही, पूर्ण फीस भरावं लागते, अशा विद्यार्थ्यांनी हा भ्रम डोक्यातून काढून टाका. या GR नुसार मी मागच्या 10 वर्षापासून स्कॉलरशिप सुद्धा बघतोय आमच्या महाविद्यालयामध्ये. या GRच्या नुसार आपण सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्कॉलरशिप देत आहोत. प्रत्येक महाविद्यालयामध्ये स्पॉट राऊंडसाठी स्कॉलरशिप ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका, 100% स्कॉलरशिप आपल्याला लागू आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल आहे, स्पॉट राऊंडसाठी तुम्ही वेगवेगळ्या सेंटरला जात असाल तर तुमच्यासाठी या GR नुसार स्कॉलरशिप ऍप्लिकेबल आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा GR ची कॉपी हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. काउन्सिलिंग बॅच सुद्धा आपली अजून रनिंग आहे. ज्यांना तिसऱ्या राऊंड आणि स्पॉट राऊंड मध्ये कॉलेज हवे असतील, मग ते ऍग्रिकल्चर असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा फूड टेक्नॉलॉजी सगळे असतील, त्यासाठी सुद्धा आपलं मार्गदर्शन सत्र चालूच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका, स्पॉट राऊंडला स्कॉलरशिप लागू आहे. दिलेली माहिती आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू अँड विश यू ऑल द बेस्ट.